अभी लग रहा में जैसा दिखना चाहिए. संसार संसार जसा चुलात नाही जसा तवा चुल्यावर आधी हाता एक चपाती अशी एकदम हे झाली मऊ झाली. आणि दुसरी गोष्ट लय आकार बी नाही बिघडलेला. तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात बऱ्यापैकी गोलच आहेत. काय ना व्हिडिओ चालू केला तर खोकल्यावर आलं. काय खोकल्याचं धोरण समजा ना मला इतक्या वेळ नव्हतं आला बरं का. खोकला लय खोडीचं आहे. मग व्हिडिओ चालू केला का बरोबर त्या टायमाला खोकल्यावर आलं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतराय ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज 6ला सुटले म्हणजे रोजच उठतं 6ला. आणि आता हातरून बिथरून उचलले जरा चटे बिटे उचलतो. आणि आज आहे ना चपात्या बी आपल्याला करायच्यात. ते आत्ता नाही करायच्या. माझा असा विचार चालू आहे सध्या ना आता सकाळ सकाळचा चपात्या नाही करीत. फक्त भात करतो आणि सोयाबीन भिजवतो. म्हणजे 2 गोष्टी खातो आणि कॉलेजला जातो. मग आज दिवसभर प्रॅक्टिकल ते भरपूर आहे. 1-2 वाजता मी यूज तर तिथून पुढं मग आलो तर मग चपात्या करीन. आता वेळ व्हायला घालण्यात अर्थ नाही. आता सध्या घर आवरतो जरा आणि पाणी तापायला ठेवलंच आहे. मी तुम्हाला दाखवतो. पाणी तापायला ठेवलं आहे कलशीत. आणि इकडे थोडेसे भांडे पडलेत ते घासावं लागते ना. थोडेसे भांडे पडले ते घासावं लागतील. मग आवाज तुम्हाला जास्त बसल्यावर वाटत असून काय. आता आधी एक तर सकाळी उठलो आहे ना लगेच व्लॉग सुरू केल्यामुळं तुम्हाला ते आवाज थोडा बसल्यावर वाटत आहे. मग दुपारपर्यंत होईल हळूहळू पीच हायवत जाते माझी. पण कालपेक्षा हाल बरेच जरा. म्हणजे काल आहे ना आवाज जो आहे ना आवाजाचा एवढा विषय नव्हता पण घसाला दुखत होता. पण आज घसा नाही दुखत. आवाज आहे थोडा बसलेला. ठीक आहे. कुछ कोने केले आपलं कुछ पाणी केले कुछ कोना पडतं. इकडं दुपारच्या आणि संध्याकाळच्या टायमाचा भात टाकला. आता पाण्याचा आवाज कसा येतो. आणि इकडे भात मस्तपैकी होईना आता आपल्याला. आणि त्याच्यानंतर सोयाबीन टाकतो म्हणजे विषयच क्लोज झाला. आंघोळ करतो कडक पाण्याने. गाईज आता आंघोळ झाली माझी. निवांत झाली काही विषय नाही. जरा आंघोळ केल्यामुळं जरा बरं वाटू राहिलं मला. आणि चहा बी तयार केला मी एवढ्यात. आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ आता गुड मॉर्निंग आता झाली माझी. कारण आंघोळ केली ना गरम पाणी त्याच्यामुळे आता मला जरा बरं वाटू राहिले. आणि मला दाखवतो थांबा. आता तुम्ही हे बघा सोयाबीन टाकले. ते सोयाबीन आता झाले ते पिळून काढायचे फक्त. आणि इकडं भात झालेला आहे. भात मी आहे ना जास्त नाही केलेला. भात मी फक्त माझ्या पुरता 2 टायमापुरता केला आहे वायाला जाऊ नये म्हणून. म्हणजे 2 टायमाचं माझं भागात आहे त्याच्यात भाताचं. आणि चपात्या तिथून आल्यावर करणार आहे. मग तुम्ही व्लॉगमध्ये स्टे राहा आहे की नाही. गाईस पांढरा भात घेतला आहे जवळपास 100 ते 150 ग्रॅम असून. आणि इकडे सोयाबीन आहेत सोया चंक्स. तर काप्स पण भेटणार आणि कॅलरीजही भेटणार. आणि प्रोटीनला सोयाबीन आहे. सकाळचा मी लिहितच संपवतो. आजच नाही मी तुम्हाला सांगतो. मी पहिलं घरी एकटं उठायचो लवकर आणि हे सगळं मील करायचो खायचो प्यायचो. पण आता लय कंटाळा करतो मी. आता घरचे तिकडे आहेत तर कसं सगळं करायला लागलो मी एकटाय म्हणून. तसा विषय असतो. आता माझ्या डोक्यात इथून पुढं तसंच करायचं. रोज सकाळी उठून आपली डाएट बनवायचे खायचे प्रॉपर आणि बॉडीला वेळ द्यायचा. वेळ नाही दिला ना मग अशी गत होती. मी कसं केलं होतं मी खातच नव्हतं काही. नुसतं हाई ते खायचं. मम्मीने केलंय ते खायचं. आता नाही बा. आता मी रेग्युलर आजपासून माझ्या डोक्यात आहे की आता रेग्युलर बेसिसवर मी असं रोज बनवून खाणार. मी पहिले खात होतो पण आता कंटाळा करायला लागलो. आता कंटाळा नाही करणार. तिथं व्यायाम करतोय ना तर मग थोडं खाणं गरजेचं आहे जीवाला आहे का नाही. कॉलेजला आलोय. आशा आलाय संख्या आलाय. पोरं यायचे बाकीचे अजून. तसं वर्गातच जाणार होतं पण संख्या म्हणला एक मित्रप्रेम म्हणून पोरांसाठी थांबा म्हणून. बरोबर आहे का नाही. म्हणून थांबलोय. मित्रप्रेम का वेगळंच प्रेम आहे. काय त्याची त्याला माहिती भाई. काय म्हणत होतं माहिती किंवा शेड नाही आला. हे जेमिनी या शेडला बनवायला किती पैसे लागले असते ना असं म्हणते याला. तुला काय करायचं किती का लागा ना. तिथं लिहिलंय ना 5 लाख रुपये निधी दिलाय. मग बांधकामासाठी वापरलेल्या साहित्यावर आणि ठिकाणावर अवलंबून असतो. तुम्हाला
अजून इथं ब्लॉग चालूच आहेत का तुझे? मग रेग्युलर ब्लॉग आहेत आमचे. 5 लाख रुपये निधी दिलेला आहे ते पण रक्कम. दिलाय. हा हे आमचा ब्लॉगर मित्र आहे. त्याच इंट्रोडक्शन करून दिलं जेमिनीला. हलकू आहे. माझं नाव सांग त्याला. बस हल्कू तो सच में काफी खुश नजर आ रहे हैं। ते म्हणते हलकू तो काफी खुश नजर आ रहे. A few moments later. 11 रुपये. 19 रुपये. 11 आणि 19 किती झाले 30 नाही का 6,000 आहे. 19 6,000 आहे सर त्याच्याकडे पाहिले. आणि आता ते खर्च करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला. 6,000 आहे, मग काय विषय नाही. ऐक तुझ्याकडे किती आहे? माझ्याकडे 19 रुपये माझ्याकडे. याच्याकडे 15, याच्याकडे 11 रुपये. हे तुम्ही आमच्या याच्यावर बसलेला आहे. आमच्या पैशावर आहे. आणि सार्थ्याकडे खर्च करायला भरपूर पैसा आहे. आता त्याच्या दुकानावर रिचार्ज टाकलाय. आताच कॉलेजला आलेला आहे. सकाळी कॉलेज भरलेलं आताच आलेला आहे. त्याच्याकडे नाही त्या दुकानावर कोणतं रिचार्ज टाकला त्याचे 40 रुपये त्याला आलेले आहेत सार्थ्याला. मग तो खर्च तो करणार आहे. माझ्या गाडीत पेट्रोल नाही बरं का. मी तुमच्या कोणाच्या तरी गाडीवर येणार. आशाच्या गाडीवर मी येतो. माझ्या गाडीत पेट्रोल नाही. माय नाहीये. काल धरून त्याला विचार मोकळी पडली. तुम्ही होता गाडीवर बसलेला काल. 70 पेट्रोल एकदा चाललंय. हे आपलं तुमच्या इथं थांब. गाडी माझी गाडी तर नाही. गाडी घेऊन चल. जाऊ गाडी घेऊन चल तुम्ही. गाडी काय खाऊ. ही नाही घेऊन ये घेऊन. माझं स्मरण करता दरवेळेस. बुलेटवर संख्या बसलो. एक सबस्क्रायबर वाढायचं घ्यायचं. यो पण आता फॉलो करेन मला. नवनाथ रावतळे ब्लॉग्स लगेच टाक सर छान. आणि सबस्क्राईब आणि यूट्यूबला आहे. मला वडापाव घे आणि बस समोर बस. वडापाव नाही नॉर्मल लेवलला गरम आहे. हा मिक्स चटणी करू द्या मला. हे चला ते ताई दाखव मग दाखले ते आणलं. कोणती रे? जायचं का? जाऊ ना. काय प्लेट आहे सांगा फक्त. 280 रुपये अनलिमिटेड. गुलाबजाम बिलाबजॅम सगळं. काय काय त्याच्यात मग मी ते सांगतो. गाडीत काय काय येतं ते दाखव. व्हेज आहे ना ताळे. प्रॅक्टिकल व्हायचं काही. आणि प्रॅक्टिकल झाल्यावर मला घरी जाऊन चपात्या बनावं लागतील. चपात्या इकडच्या तिकडे काहीतरी एक नाकाशे काढायचे. आणि भाजी काहीतरी करतो. डोकं तुम्हाला सांगा तसं मी घरी गेलो नाही. थांब एक गेअर टाकावं लागतो. थांब आता येऊ. पहिला टाकलं ना न्यूट्रल होती आधी गाडी. पहिले आता न्यूट्रल कर ना. न्यूट्रल हां झालं. रिवर्स घ्यायचं. चौथा हा रिवर्स घेतली गाडी. आता गाडी पुढं चालली. आता गाडी पुढं चालली. हां गिअरची गाडी चालू नाही शिकतोय. गाडी बिघडली नाही. आता आता काय करायचं सांग. घरी आलोय. आता माझ्या डोक्यात विचार चालू आहे की आता खायला काय बनवायचं. चपात्या बनवीन मी असं विचार करतोय की फरसाण आणतो. आणि ते त्याला बी परत तिथं येतं. त्याची पण भाजी होती. म्हणजे सगळ्यात सोपं आहे. काय करायचं फोडणं तुम्हाला दिसेल समजा काय करायचं दाखीन मी. आज जरा फ्रेश होतो. कॉलेज प्रॅक्टिकल आणि ती लय होती. आज कुठं नाही होतं माझ्या मागं. हा हळूहळू सगळं नियोजन करू आता पुढचं. आवाज बसलाय गाईज माझा लय लेफ्ट सागर खूप आवाज बसलाय. आणि बाकी आउटफिट चेक करा. खाली चड्डी बनेल आणि सीटर. हमारे आउटफिट का नाद मत करो गाईज. आता सध्या माझ्या डोक्यात विचार चालू होता. ते फरची पुसली मी तेवढी लय पाणी सांडलं होतं. आता मी एक काम करतो. चपात्या लाटीतो. तुम्हाला दिसनच ते व्लॉग मध्ये. पीठ घेतलं मायापुरतं. एवढं घेतलंय का जेणेकरून माझं आत्ताच दुपारचं भागन आणि रात्रीचं भागन असं विषय. याच्यात होत्या ना जे आता समजा कोणी ज्यांना माहीत असेल चपात्या तिने अंदाज लावा बरं याच्यात किती चपात्या होत्या. कमेंटमध्ये सांगा. त्याचा अंदाज बरोबर निघला तर मग आई काहीच विषय झाला आहे कुठं ना झाला. मी एवढा व्हिडिओ सगळा शूट केला.
पण स्टेबलायझर पण चालू राहिल्यामुळं तुम्हाला ते व्हिडिओ लय झूम झालेलं दिसत असेल. आता ती माझी चूक झाली. आता एवढी कणिक म्हणून झाली. मी इकडं बघा, हे बघा, ह्याच्यात थोडं तेल टाकतो. आता मी पाहिलं होतं मग मी एकदा तेल टाकावं लागतं बरोबर थोडं. अभी लग रहा ना मैं जैसा दिखना चाहिए. आता हे बी घातलं घ्यायचं ॲप्रॉन मम्मीचं. आता वाटतं का प्रॉपर कुकर झाला होता मास्टर शेफ. अरे संसार जसा वाचोल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके. काहीच ह्याच्यात किती चपाती येते तुम्हाला सांगू का अंदाजे? एक बरं का. अशी चपाती थोडीशी निबरट होईन काय राव. माझ्याकडून चपाती थोडीशी हे होती काय म्हणते ती निबर होती, म्हणजे लगेच कडक होती. फक्त अशी हे नाही राहत, अशी मऊ नाही राहत, तशी निबरट व्हायला लागते आपोआप. कसं काय माहिती. गाईस बाकी जाऊ द्या. इकडे भांडे बघा किती पडलेत मला घासायला. एवढे भांडे घासायचे आहेत मला अजून. गाईस एक चपाती लाटली बघा कशी लाटली. नाद लाटली का नाही. मेरा नाद मत करो गाईस तुम लोग. एक लाटली पण ती थोडासा आकारामध्ये थोडंसं हे झालं नाही तर त्या लेवलला लय भारी ती चपाती. बघा किती नाद झालेत बघा. एक चपाती अशी एकदम हे झाली, मऊ झाली. आणि दुसरी गोष्ट लय आकार बी नाही बिघडलेला. तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात बऱ्यापैकी गोलच आहेत. एक 60-70% गोल. गाईस दुष्काळात 13वा कशाला म्हणते मी तुम्हाला सांगतो. आता विषय असा झाला आहे, एक तर मी एकटा आहे बरं का घरी, आणि त्याच्यात तिकडं असं विषय झाला. लाईट गेली त्याचा नाही विषय, लाईट कशामुळे गेली ते महत्त्वाचं आहे. तर एक काहीतरी ते ट्रकमुळं आहे ना आमची वायर तुटली म्हणतात. आता ती लाईट कधी येईन याचा भरोसा नाही. मी रात्री एकटा आहे. मला एक तर नाही म्हटलं तरी मी माणसाला एकट्याला थोडंसं भेव वाटतं. आता मला ते विचार पडला आहे. आता मी खाली जाऊन आलो म्हणता होते काका म्हणले असं असंही. मला हेच माहीत नाही लाईट गेलेली म्हणून. मी खपाखप चार्जिंग उडीतोय, हाय ब्राईटनेस व्हिडिओ काढतोय कवाचा माझा याचा ते कुकिंगचा. आता माझ्या लक्षात आलं लाईट गेली म्हणून. मी एक बटन चालवून होतो इतके वेळ. आता मग खरं तर विषय होणार आहे ना. याला 55% चार्जिंग. फरसाण घेऊन आलोय. आता हे फरसाणची कोणी करतं कोणी नाही करतं तुम्हाला मी सांगतो भाजी कशी करायची फरसाणची. सगळ्यात सोपी जर कोणती रेसिपी असेल ना गाईस ती म्हणजे फरसाणची भाजी. काय करायचं नाही, फक्त कांदा कापून घेतला बघा. कांदा कापलाय, तो कांदा आहे ना तुम्हाला सांगतो मी तसं तसं करायचं. तसं ते कढई ठेवली गॅसवर आणि त्यात थोडंसं तेल टाकून, ह्याच्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे. आता थोडीशी मोहरी टाकून किंचित एवढी बस झाली. कांदा टाकलाय त्याचा तेलच माझ्या हातावर उडल्यावर झालं तर. गाईचा त्याच्यात आहे ना कांदा एकदम प्रॉपर थोडासा नाही का एक ब्राऊन टाईप झाला. लय बी नको लय व्हायला आणि ते जळायला लागतो. त्याच्यात थोडंसं ना आपण तिखट टाकून घेऊ लगेच. एवढं लय झालं आंबा. हां एवढं तिखट देऊ टाकून. एक थोडीशी हळद टाकून एक किंचित एवढी बस झालं. आता याला हलवून घेऊ चांगलं. किंवा मसाला तयार झाला गाईचा आपला. आता तुम्ही आता एकदम स्टेप बाय स्टेप बघून घ्या कसं काय करायचं. गाईज याच्यात आता फरसाण टाकून दिले. आता तुम्ही म्हणता हे लय जायचं नाही का असं कुरकुरीत वेणी भाजी नाही व्हायची खास एवढी. त्याला एक पर्याय आहे माझ्याकडे तुम्हाला सांगतो मी. गाईज याच्यात आता पाणी शिंपडेलं मी. आता किती मस्त भाजी झाली. गाईज जेवण बघा इज्जत आहे का नाही. कसं आहे जेवण. सगळं बनवता येतं मला गाईज. मी फक्त बनवीत नाही एवढा विषय.
भाजी कशी दिसते सांगा, चवीला बी चव बी सांगतो तुम्हाला 2 मिनिट थांबा. तर मला जरा बसून द्या असं नीट. चपाती बघा किती नरम झाली आहे, बघा किती नरम चपाती झाली. गाईज लाईट आली. हे बघा. असं वाटलं होतं लाईट येते का नाही काय माहिती, कारण वायर तुटली म्हणलं, पण आली लाईट. आता भारी वाटत राहिले. नाही तर चार्जिंग याची कमी होत आली. रील्स स्क्रोल करतोय, जेवण करतोय, त्याच्यामुळं अर्धी चपाती अजून बाकी, अर्ध्या तासापासून जेवतोय. आणि भाजी संपली, भाजी घेतो अजून. गाईज तिकडून लाईट आहे, इकडे बघतो. जिमला आलो आता सध्या. आणि तुम्ही दिवसभराचं रामायण सगळं पाहिलं असं, काय काय घडलं आहे माझ्यासोबत, किती कामं होती माझ्या मागं. आता जिम मारतोय, सगळं करून गाडी बाहेर तिकडं लावलेली आहे समोर गेटच्या तिथं. आत परत विषय होतो की परत गाडी काढायचं म्हटलं चावी भेटत नाही लवकर. अरे हे तू काय करत चाललंय, खाली पाणी का सांडलंय. लय बेकार वाटत होतं ते. वाईफ कशी सांगा गाईज, वाईफ सायलेंट गाणे जरा बरं वाटत ऐकायला, नाही तर ते. गाईज भर हिवाळ्यात पाऊस आला. बघा थोडा थोडा आवाज येत असं नाही, खाली पाणी दिसतं का, टिपके टिपके पडले. म्हणजे काय सीझन चालू आहे समजा ना. याच्यात डिसेंबरवर ना मग तेवढं तर बंद झाला. काय चालू आहे, कोणता सीझन चालू आहे काय माहिती. असं आहे ना, अचानकच पाऊस होतोय. बाकी काही आता बॅग झाली, बाईसेप राहिले मारायची. बॅग थोडीशी करून दाखवतो. काय आता बघा, आता प्रॉपर आहे, दिसलं का. याला म्हणतात पाऊस, आणि ते बी बिन पावसाळ्याचा पाऊस. त्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहे, मला असं वाटतं. हे बघा मस्त हिवाळा चालू होता, अचानक दुपारून गरमायला लागलं, झाला पाऊस सुरू. अजून तर उन्हाळा यायचा आहे, उन्हाळा होऊन मग पावसाळा. आताच पुढं पावसाळा लागला काय माहिती. मातीचा वास आलाय चांगलं. आतमध्ये मस्त गाणे लावले गाईज. ती वाईफ कशी असं विचार करा. बाहेर असा पाऊस चालू आहे, गाणे तुम्हाला दाखवतो कोणते लागले. गाणं बी तसंच लागलंय आणि पाऊस बी मस्त चालू आहे. गाईज माझा वर्कआउट झालाय कम्प्लीट, राच करून. बाकी गाईज बघा ना बाहेर कसा काळोख झालाय. आणि गाईज 2 वेळेस चांगला सर्रा धाडधाड पाऊस झालाय खतरनाक मध्ये. ते आगीचं इस्तो अजून तसाच गरम आहे, पाहिलं का. वेलकम होम गाईज. लेट्स नागर ग्रुप्स. केळी घेऊन आलो आधी, आता पेट्रोलला टाकून आलो. आवाज बसला असं मला वाटून राहिले, लय बेकार आवाज बसलाय आपला. आता फक्त केळी खाणार मी आणि एक चपाती तेवढी खातो बस. आजचा मी दिनचर्याचे व्लॉग होता आपला. वा कसा वाटलं सांगा कमेंटमध्ये. यार तुम्ही सबस्क्राईब करा पहिलं. तुम्ही सबस्क्राईब करीना मला ते लई डोक्याला ताण होतो. मग एवढे व्हिडिओ बनवतोय आता किती दिवस झाले विचार करा ना राव तुम्ही. 138वा व्लॉग पाडलाय का आज. 39वा आहे. ठीक आहे, 1-2 व्हिडिओ व्हायरल गेलेत आपले. असेच बाकीचे पण जाऊन द्या. आपले सबस्क्रायबर गेन करायचे आपल्याला. अजून आपल्याला किती दिवस झाले, आता 4.5 महिने होत आलेत आता. बस अजून 8 महिने म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होईल आपल्या चॅनलला. 8 महिने अजून कष्ट करून बघू अजून काय होतंय नेमकं. चालू तर राहणार तिथून पुढे बी, पण तुम्ही काहीतरी थोडं सपोर्ट दाखवला म्हणजे माझ्या जीवाला बरं वाटेल. दिवसभर हे सगळे कामं धंदे करून
ते व्हिडिओ बनवायचं सोपं नाही. दुपारी ते चपाती लाटीले त्यालाच माझ्या 1.5 तास गेला ते व्हिडिओ बनवण्यात. नाही तर मला अर्धा तास लय झाला असता खाऊन पिऊन. तुम्हाला दाखायसाठी ते मोबाईल घेऊन बसावं लागत आहे मला. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला पहिलं. तिथं बटन असणं काही लई जड नाही ते तिच्या रुपया नाही द्यायचं तुम्हाला. क्लिक केलं का सबस्क्राईब होते आणि बेल आयकॉन दाबा. नुसतं सबस्क्राईब करू नका. नुसतं सबस्क्राईब केल्याने काय होतं माझा व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसणार नाही कधी आलाय कधी गेलाय. त्याच्यामुळं काय तुम्हाला सपोर्ट दाखवायचा आहे जरा बऱ्यापैकी दाखवा. बाकी जाऊ ग्लो कसा आहे चेहऱ्यावर मला सांगा बरं. तोंड धुतलंय जरा पाण्याने तोंड धुतलंय. यायला बरं आहे राव. काही जास्त कुठं नाही करीत नाही मी. फेसवॉश करीत लईत असतो पण जास्त सकाळी एकदा धुतलं का रात्री धुतोय. त्याच्यावर पण खोकल्याने एक सुधरून द्या ना मला. सकाळी एकदा धुतलं का रात्री धुतोय. आणि चेहऱ्यावरचा ग्लो सांगा कमेंटमध्ये कसं आहे. यायला नाद करू माझं उगं काय असतं पानाचा बी नाद करून नाही चालत. दिवसभरातून 2दा तोंड धुतोय पण चेहरा क्लीन आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. यायला व्हिडिओ चालू केला का खोकल्यावर आलं. काय खोकल्याचं धोरण समजा ना मला. इतक्या वेळ नव्हतं आलं बरं का. खोकला लय खोडीचं आहे. मग व्हिडिओ चालू केला का बरोबर त्या टायमाला खोकल्यावर आलं. त्यायला गाईज आजचा व्लॉग मी इथं एंड करतो. आता सध्या केळी आणि चपाती खातो बस. केळी आणि चपाती म्हणजे कॉम्बिनेशन. तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना माहिती आहे मी काय नियोजन करीत असतो. तरी सांगतो एकदा काय करायचं. केळी घ्यायची आणि ती जशी म्हणजे सालपट काढून ते बरोबर ते एका चपातीत एक केळी टाकून त्याची रोल करायचा खायचा. म्हणजे याने हे डाएटसाठी असं करीत असतं कुठं नेहमी. त्याच्यामुळं आपले ब्लॉग बघायचं अशी कुठाने बघण्यासाठी. आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भावाला पुढे मरतो का खाईन.